रामकृष्ण हरी मंडळी, श्री ज्ञानोबा तुकोबा आदी माझ्या संतांनी लिहून ठेवलेल्या ओव्यांचा अभंगांचा अर्थ जाणून घेण्यासाठी ऐका सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्मयोग. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. अर्जुन उवाच ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. श्लोक टीका श्री ज्ञानोबा तुकाराम. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असे तुझे मत आहे. तरीही केशवा, घोर कर्माच्या ठिकाणी तू माझी योजना का करीत आहेस? मग ऐका अर्जुन म्हणतले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निके म्या परिसले कमळापती. तेथ कर्म आणि करता उरेच न पाहता ऐसे मत तुझे अनंता निश्चित जरी. तरी माते केवे हरी मनसी पार्था संग्राम करी. ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता. हा गा कर्म तुमचे अशेष निराकारिसी निशेष. तरी मज करवी हे हिंसक का करविसी तू. तरी हेची विचारी ऋषिकेशा तू मानुदेसी कर्मलेशा. आणि यसनी हे हिंसा करवी तहासी. मग अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा ऐका देवा, तुम्ही जे काही बोललात ते हे कमलापती मी चांगले ऐकले. श्री अनंता, तुमच्या मागील व्याख्यानाचा विचार करून पाहिला असता त्या ठिकाणी कर्म आणि त्याचा कर्ता हे उरतच नाहीत. व हेच जर तुझे मत निश्चित असेल तर मग श्रीकृष्णा, अर्जुना तू युद्ध कर असे मला कसे सांगतोस? हा मोठ्या घोर कर्मामध्ये मला घालताना तुला काही लाज वाटत नाही काय? अरे तू जर सर्व कर्मांचा पूर्ण निषेध करतोस तर मग हे हिंसात्मक कृत्य माझ्याकडून तू का करवितोस? तर ऋषिकेशा, याचा तूच विचार करून पहा की तू कर्माला मान देतोस आणि माझ्याकडून ही एवढी मोठी हिंसा करवित आहेस. याचा मेळ कसा घालावा? व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहम आपनुयाम. श्लोक टीका श्री ज्ञानोबा तुकाराम. घोटाळ्याच्या दिसणाऱ्या या भाषणाने तू माझ्या बुद्धीला मोह पाडल्यासारखे करीत आहेस. तर ज्याच्या योगाने मला हित प्राप्त होईल असे एक निश्चित करून सांग. देवा तू आमचे ऐसे बोलावे तरी आम्ही नेणती काय करावे. आता संपले महन पाघवे विवेकाचे. हा गा उपदेशू जरी ऐसा तरी अपभ्रंशु कुतो कैसा. आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. वैद्युपथ्य वारुनी जाये मग जरी आपणची विष सुये. तरी रोगिया कैसे निजिये सांगे मज. जैसे आंधळे सुई जे आम्हाटा का माजवन दिजे मरकटा. तैसा उपदेशू हा गोमटा ओढवला आम्हा. मी आधींची काही नेने वरी कवळीलो मोहेने. कृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुझ. तव तुझी एकेकी नवाई येथ उपदेशा माझी गावाई. तरी अनुसरलिया काही ऐसे की जे आम्ही तनु मनुजीवे. तुझ्या बोला ओटम गावे आणि तू आमचे ऐसे करावे तरी सरले म्हणे. आता ऐसिया परिबोधिसी तरी निके आम्हा करीसी. येथ ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे. तरी ये जाणवेचे की रास सरले परी आणि कसे जाहले. जेथे ते हे ढवळले मानस माझे. ते विंच कृष्ण आहे तुझे चरित्र काय निजे. जरी चित्त पाहासी माझे येणे विषय ना तरी झकवितो आहासी माते. की तत्वची कथिले ध्वनिते हे अवगमिता निरुते जाणवेना. म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा. मज विवेकू सांगावा मराठाजी. मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परियसे. कृष्णा बोलावे तो आतैसे एकनिष्ठ. देखे रोगाते जिनावे औषध तरी देयावे. परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. तैसे सकळार्थ भरित तत्व तरी सांगावे उचित. परी बोधे माझे चित्त जया परी. देवा तुझैसा निज गुरु आजी आरती धनी कान करू. येथ भीड कवनाची धरू तू माया मुची.
हा गा कामधेनूचे दुभते, दैवे झाले जरी अपैते, तरी कामनेची का तेथे वानिकी जे, जरी चिंतामणी हाता चढे, तरी वांछेचे कवन सांगडे, का आपुलेनी सुरवाडे इच्छावे ना, देखा अमृत सिंधू ते ठाकावे, मग तहाना जरी फुटावे, तरी सायासू का करावे मागील ते, तैसा जन्मांतरे बहुते, उपासिता लक्ष्मीपती, तू दैवे आजी हाती झालासी जरी, तरी आपुल्या सवेसा, कान मागावासी परेशा, देवा सुकाळू हा मानसा पाहलासे, देखे सकळ आरतीचे जी आले, आजी पुण्य यशासी आले, हे मनोरथ झाले विजयी माझे, जी परममंगळ धामा, देवदेवोत्तमा, तू स्वाधीना जे आम्हा म्हणून या, जैसे मातेचा ठाई, अपत्यान अनवसरू नाही, स्तन्या लागोनी पाही जिया परी, तैसे देवा तू ते, पुसिजतसे आवडे ते, आपुले न्यारते कृपानिधी, तरी पारत्रिके हित, आणि आचरिता तरी उचित, ते सांगे एक निश्चित पार्थू म्हणे. कृष्णा, तूच असे असंबद्ध बोलू लागलास तर मग आमच्यासारख्या अजाण माणसांनी काय करावे? आता सारासार विचार जगातून पार नाहीसा झाला असे म्हणतोस. अरे, याला जर उपदेश म्हणावयाचे तर मग भ्रम उत्पन्न करणारे भाषण याहून वेगळे ते काय राहिले? आता आमची आत्मबोधाची इच्छा चांगलीच पुरली म्हणावयाची. वैद्याने प्रथम रोग्याने काय खावे व काय खाऊ नये हे सांगून गेल्यावर मग त्याने जर रोग्यास विष दिले तर तो रोगी कसा वाचावा हे मला सांग बरे. आंधळ्याला जसे आडमार्गात घालावे किंवा आधीच माकड आणि त्यात त्याला मादक पदार्थ पाजावा, त्याप्रमाणे तुझा हा उपदेश आम्हाला फार चांगला लाभला आहे. मला अगोदरच काही समजत नाही, त्यात या भ्रमाने मला घेरले आहे, म्हणून कृष्णा तुला सारासार विचार पुसला. पण तुझे एक एक पहावे ते सर्वच आश्चर्य. इकडे उपदेश करतोस आणि त्यात घोटाळ्यात घालतोस, तर तुझ्या उपदेशाप्रमाणे चालणाऱ्यांशी तू असे वागावेस का? आम्ही शरीराने, मनाने व जीवाने तुझ्या शब्दावर अवलंबून राहावे आणि तूच असे भलतेच करावेस, तर मग सर्व कारभार आटोपला म्हणावयाचा. आता याप्रमाणे जर तू उपदेश करणार असशील तर मग आमचे चांगलेच कल्याण करतोस म्हणावयाचे. अर्जुन म्हणाला, आता येथे ज्ञान मिळविण्याची आशा कशाची? ज्ञान मिळविण्याची गोष्ट तर खरोखरच संपली, पण यात आणखी एक असे झाले की माझे स्थिर असलेले मन यामुळे गडबडले. त्याचप्रमाणे श्रीकृष्णा तुझे हे चरित्र काही समजत नाही. कदाचित या निमित्ताने तू माझे मन पाहतोस की काय ते न कळे, अथवा तू आम्हाला फसवीत आहेस किंवा गुढार्थाने तत्वज्ञानच सांगितले आहेस. हे विचार करून पाहिले तरी निश्चित असे काहीच समजत नाही. एवढ्याकरिता देवा ऐक, हा उपदेश असा गुढार्थाने सांगू नकोस. महाराज, मला तो विचार माझ्या भाषेत मला समजेल तसा सोपा करून सांगावा. मी अतिशय मंद आहे, परंतु कृष्णा अशाही मला चांगले समजेल असे एक निश्चयात्मक सांग. हे पहा, रोग हटविण्याकरिता औषध तर द्यावे, पण ते औषध ज्याप्रमाणे अतिशय रुचकर आणि गोड असावे त्याप्रमाणे सर्वार्थाने भरलेले योग्य तत्व तर सांगावे, पण ते असे सांगावे की जेणेकरून ते माझ्या मनाला निसंशय कळेल. देवा, तुझ्यासारखा मला आज गुरु मिळाला आहे, तेव्हा आज मी आपल्या इच्छेची तृप्ती का करून घेऊ नये? तू आमची आई आहेस, तर मग येथे भीड कोणाची धरावयाची? अहो, दैववशात कामधेनूचे दुभते जर प्राप्त झाले तर तशा प्रसंगी हवे ते मागण्यास कमी का करावे? चिंतामणी जर हाताला आला तर मग हवी ती वस्तू मागण्याची अडचण का वाटावी? आपल्याला हवी तशी इच्छा का करू नये? पहा, अमृताच्या समुद्राजवळ प्राप्त होऊन तेथे तहानेने जर तडफडत राहावयाचे तर मग तेथपर्यंत येण्याकरिता केलेले मागचे श्रम कशाकरिता करावयाचे? त्याप्रमाणे श्रीकृष्णा, अनेक जन्मी तुझी सेवा केल्यामुळे तू आज दैववशात जर हातात आला आहेस, तर मग हे परमेश्वरा, आपल्या इच्छेला येईल तसे तू जवळून का मागून घेऊ नये? देवा, माझ्या मनातील
हेतू पूर्ण सफल होण्याची ही वेळ आली आहे. पहा, माझ्या सर्व मनोरथांचे जीवित सफल झाले. आज माझे पूर्ण पुण्य यशस्वी झाले व माझ्या मनातील हेतू आज तडीस गेले. कारण अहो महाराज, सर्वोत्कृष्ट मंगलाचे स्थान आणि सर्व देवांत श्रेष्ठ असा देवा, तू आमच्या ताब्यात आला आहेस. म्हणून पहा, असे लहान मुलाला स्तनपान करण्यास आईच्या ठिकाणी वेळ अवेळ अशी काहीच नसते. तसे हे कृपानिधी देवा, मी आपल्या इच्छेला येईल त्याप्रमाणे तुला वाटेल ते विचारित आहे. तर मग परलोकी कल्याणकारक आणि इहलोकी आचरणाला तर योग्य असे जे असेल ते एक मला निश्चित करून सांग, असे अर्जुन म्हणाला. श्री भगवान वाच, लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ, ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. श्लोक टीका श्री ज्ञानोबा तुकाराम. श्रीकृष्ण म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, मी या लोकांमध्ये ज्ञानयोगाने संख्याचा व कर्मयोगाने कर्म करणाऱ्यांचा असे दोन मार्ग वर्तनक्रम पूर्वी सांगितले आहेत. या बोला अच्युतो म्हणतसे विस्मितो, अर्जुना हा ध्वनितो अभिप्रावो. जे बुद्धियोगो सांगता सांख्यमत संस्था, प्रकटिले स्वभावता प्रसंगे आम्ही. तो उद्देशू तो नेनसीचे, मनोनिक्षोभलासी वायांचे. तरी आता जानम्यांची उक्त दोन्ही, अवधारी वीर श्रेष्ठा. ये लोकी या दोन्ही निष्ठा, मजची पासून प्रगटा अनादि सिद्धा. एको ज्ञान योगो म्हणिजे, जो सांख्य अनुष्ठिजे. जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता. एक कर्मयोगो जान, जेथ साधक जन निपुण. होऊन या निर्वाण पावती वेळे. हे मार्गोतरी दोन्ही, परी एकवटती निदानी. जैसे सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एकी, का पूर्वापर सरिता भिन्ना दिसती पाहता. मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी. तैसे दोन्ही मते सुचेती एका कारणाते. परी उपास्थिते योग्यते अधीनसे. देखे उत्प्लवना सरिसा, पक्षी फळासी झोंबे जैसा. सांगेन रुके वितैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे, केतुकेने एके वेळे. मार्गाचे निबळे निश्चित ठाके. तैसे देख पा विहंगम मते, अधिष्ठोनी ज्ञानाते. सांख्य सद्य मोक्षाते अकळिते. येर योगी कर्माधारे, विहितेंची निजाकाचारे. पूर्णतावसरे पावते होते. अर्जुनाच्या या भाषणाने श्रीकृष्ण आश्चर्यचकित होऊन म्हणू लागले, अर्जुना, आम्ही तुला हा थोडक्यात मतलब सांगितला. कारण की निष्काम कर्मयोग सांगत असताना प्रसंगाने सहजच आम्ही ज्ञानमार्गाची व्यवस्था ज्या हेतूने स्पष्ट केली, तो आमच्या प्रतिपादनाचा हेतू तू जाणलाच नाहीस. म्हणून उगीच रागावला आहेस. तर आता ध्यानात ठेव की हे दोनही मार्ग मीच सांगितलेले आहेत. हे वीरश्रेष्ठ अर्जुना, ऐक. या लोकांमध्ये हे दोन्ही मार्ग माझ्यापासून प्रकट झालेले आहेत व ते मुळापासून तसेच चालत आलेले आहेत. त्यांपैकी एकाला ज्ञानयोग म्हणतात. त्याचे आचरण ज्ञानी लोक करतात आणि त्यात ओळखीबरोबर परमात्मा स्वरूपाशी तन्मयता प्राप्त होते. दुसरा तो कर्मयोग समज, जेथे साधक लोक निष्णात होऊन परम गतीला पावतात, परंतु ते काही कालाने पावतात. हे मार्ग तर दोन आहेत, परंतु ते शेवटी एकाच ठिकाणी येऊन मिळतात. ज्याप्रमाणे तयार असलेल्या व तयार करावयाच्या अशा दोन्ही जीवनात सारखीच तृप्ती असते. किंवा पूर्वेकडून व पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या पाहिल्या तर वाहताना वेगळाल्या दिसतात, मग समुद्रात मिळाल्या असता शेवटी एकच होतात. त्याप्रमाणे ज्ञानयोग व कर्मयोग हे मार्ग जरी दोन आहेत तरी ते एकाच साध्याला सुचवितात, परंतु त्यांचे आचरण करणे करणाऱ्याच्या योग्यतेवर अवलंबून आहे. हे पहा, ज्याप्रमाणे पक्षी उड्डाणाबरोबर फळाला बिलगतो, त्याप्रमाणे मनुष्याला त्या वेगाने ते फळ कसे प्राप्त करून घेता येईल सांग बरे.
तो हलके हलके एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जात जात काही वेगाने त्या मार्गाच्या आधाराने त्या फळापर्यंत खात्रीने पोचतो. पहा, असे वरील दृष्टांतातील पक्षाच्या मार्गाप्रमाणे ज्ञान मार्गाचा आश्रय करून ज्ञानी तत्क्षणीच मोक्ष आपल्या स्वाधीन करून घेतात. दुसरे जे कर्मयोगी ते कर्मयोगाच्या आश्रयाने वेदात सांगितलेला आपला आचारच पाळून काही कालाने पूर्णतेस पोहोचतात. न कर्मणामनारंभान नैष्कर्म्यं पुरुषोष्णुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. श्लोक टीका श्री ज्ञानोबा तुकाराम. कर्म न आरंभता न करता पुरुषाला नैष्कर्म्य प्राप्त होत नाही व केवळ प्राप्त कर्म संन्यासानेच नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होत नसते. वाचोनी कर्मारंभ उचित न करितांची सिद्धवत कर्महीना निश्चित होई जेना. का प्राप्त कर्म सांडीजे हे तुलेनी नैष्कर्म्या होईजे. हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. सांगे पैल तिरा जावे ऐसे व्यसन का जेथ पावे. तेथ नावे ते तेजावे घडे किवी. ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसे निपाकून कीजे. की सिंधुहीन सेविजे केवी सांगे. जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही. मग संतुष्टीचा ठाई कुंठे सहजे. म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था. तया उचित कर्म सर्वथा त्याज्य हे. आणि आपला लिया चाडे आपा दिले हे मांडे. की तेजिले कर्म सांडे ऐसे आहे. हे वायांची सैरा बोलीजे उकलू तरी देखा पाहिजे. परी तेजिता कर्म न तेजे निभ्रांत मानी. शिवाय योग्य कर्माचा आरंभ न करताच कर्महीनाला सिद्धाप्रमाणे निष्कर्म निश्चयाने होता येणार नाही. किंवा अधिकार परत्वे आपल्या भागाला आलेले कर्म टाकून द्यावे व एवढ्यानेच निष्कर्म व्हावे. हे बोलणे अर्जुना व्यर्थ व मूर्खपणाचे आहे. जेथे पलीकडील तीराला कसे जावे अशी अडचण पडली आहे तेथे नावेचा त्याग करून कसे चालेल सांग बरे. अथवा जर भोजनापासून तृप्तीची इच्छा आहे तर स्वयंपाक न करून कसे चालेल. किंवा तयार असलेला स्वयंपाक न सेवन करता कसे चालेल सांग. जोपर्यंत निरीच्छता प्राप्त झाली नाही तोपर्यंत कर्म करणे हे राहणारच असे समज. व मग अमृत तृप्ती प्राप्त झाली असता कर्म सहजच थांबते. म्हणून अर्जुना ऐक, ज्याला नैष्कर्म्य स्थितीची तीव्र इच्छा आहे त्याने आपली विहित कर्मे टाकणे मुळीच योग्य होणार नाही. आणखी असे पहा की आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला असता ते घडते आणि कर्म सोडल्याने कर्माचा त्याग होतो असे आहे काय. हे उगीच काहीतरी बोलणे आहे. याचा नीट विचार करून पाहिले तर कर्म करण्याचे टाकले म्हणजे कर्मत्याग होतो असे नाही. हे तू निसंशय समज. न हे कश्चित क्षणमपि जात तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणे. श्लोक टीका श्री ज्ञानोबा तुकाराम. कारण कोणीही काहीतरी कर्म न करता क्षणभर देखील केव्हाही राहत नाही. कारण प्रत्येक जण प्रकृतीजन्य गुणांच्या अधीन असल्याने ते गुण प्रत्येकाकडून कर्म करवितच असतात. जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडे मांडे हे अज्ञान. जे चेष्टा ते गुणाधीन अपैसी असे. देखे विहित कर्म जे तुले ते सळे जरी ओसंडिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रींचे तेज गेले. हे नासा रंध्रव झाले परिमळून घे. ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प जाहली मती की क्षुधा तृषादे आरती खुंटलिया. हे स्वप्नवद्बोधू ठेले की चरण चालो विसरले. हे असो काय निमाले जन्म मृत्यू. हे नठकेचे जरी काही तरी सांडिले ते काही. म्हणून कर्म त्यागो नाही प्रकृती म्हणता. कर्मपराधीनपणे निपजतसे प्रकृती होणे. एरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. देखे रथी आरूढीजे मग जरे निश्चळा बैसीजे तरी चळा होऊन हिंडीजे परतंत्रा.
कावचलेली आयुषे चळे शुष्क पत्र जैसे निचेष्ट आकाशे परिभ्रमे तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे निष्कर्म्युहि व्यापारे निरंतर म्हणून संगो जव प्राकृतीचा तव त्यागो न घडे कर्माचा ऐसी आहे करू म्हणती तयांचा अग्रहो चिवरे. जोपर्यंत शरीराचा आश्रय आहे तोपर्यंत मी कर्म टाकीन अथवा करीन हे म्हणणे मूर्खपणाचे आहे. कारण की जेवढे म्हणून कर्म घडणे आहे ते स्वभावतः गुणांच्या अधीन आहे. पहा, जेवढे म्हणून विहित कर्म आहे तेवढे हट्टाने जरी करावयाचे सोडून दिले तरी इंद्रियांचे स्वभाव नाहीसे झाले आहेत काय? सांग, कानांनी ऐकण्याचे बंद झाले आहे काय? अथवा डोळ्यांनी पाहण्याचे सामर्थ्य गेले आहे काय? या नाकपुड्या बुजून वास घेण्याशा झाल्या आहेत काय? अथवा प्राण व अपान या दोन वायूंच्या क्रिया थांबल्या आहेत काय? किंवा बुद्धीने कल्पना करण्याचे सोडले आहे काय? किंवा भूक तहान इत्यादिकांची पीडा होण्याचे थांबले आहे काय? जागृती व स्वप्न ह्या अवस्था थांबल्या का? अथवा पाय चालावयाचे विसरले काय? हे सर्व असू दे, जन्म आणि मरण संपले आहेत काय? हे जर काही राहत नाही तर मग त्याग तो काय केला? म्हणून शरीराच्या आश्रयाने असणाऱ्यांना कर्मत्याग केव्हाही घडत नाही. कर्म हे परतंत्र असल्यामुळे ते शरीरातील सत्वादी गुणांनुसार उत्पन्न होत असते. म्हणून एखाद्याने मी कर्म करीन अथवा कर्म टाकीन असा अंतःकरणात अभिमान बाळगणे हे व्यर्थ आहे. पहा, रथावर स्वार होऊन मग जरी स्वस्थ बसले तरी येथे बसणारा रथाच्या अधीन असल्याने सहजच रथाच्या हालचालीमुळे त्यास प्रवास घडतो. अथवा वायूच्या सपाट्यात सापडून उंच उडालेले वाळलेले पान ज्याप्रमाणे आपण स्वतः हालचाल न करता वायू वेगामुळे आकाशात इकडे तिकडे फिरत असते, त्याप्रमाणे कर्मातीत अवस्थेत प्राप्त झालेला पुरुषही शरीराच्या आश्रयाने कर्मेंद्रियांच्या द्वारा नेहमी कर्मे करीत असतो. म्हणून जेथपर्यंत शरीराशी संबंध आहे तेथपर्यंत कर्मांचा त्याग घडणे शक्य नाही. असे असूनही त्याग करू असे जे कोणी म्हणतील तर त्यांचा हट्ट मात्र उरणार आहे. कर्मेंद्रियानि संयम्य यास्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. श्लोक टीका श्री ज्ञानोबा तुकाराम. जो कर्मेंद्रिये नुसते आवरून मनात विषयाचे चिंतन करीत राहतो तो अत्यंत मूढ बुद्धी होय, त्याला दांभिक असे म्हणतात. जे उचित कर्म सांडिते मग नष्कर्म्य होऊ पाहते परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी तया कर्म त्यागो न घडे. जे कर्तव्य मनी सापडे वरी नटती ते पुढे दरिद्र जाणे. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता येथ भ्रांती नाही. आता देय अवधान प्रसंगे तुझ सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. जे पुरुष आपल्या वाट्याला आलेले कर्म टाकतात व त्या योगे कर्मातीत अवस्थेला पोहोचू पाहतात, परंतु केवळ कर्मेंद्रिय प्रवृत्तीचा निरोध करूनच त्यास कर्मत्याग तर घडत नाही, कारण त्यांचे अंतःकरणात कर्तव्य बुद्धी असते. असे असूनही ते बाह्यात्कारी कर्मत्यागाचा जो डौल आणतात ते खरोखर दैन्य आहे असे समज. अर्जुना, असे ते लोक खरोखरच केवळ विषयासक्त आहेत असे निसंशय समज. अर्जुना, प्रसंग आलेला आहे म्हणून तुला या निष्काम पुरुषांचे लक्षण सांगतो. इकडे तू लक्ष दे. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेंद्रिये हि कर्मयोगमसक्तस्य विशिष्यते. श्लोक टीका श्री ज्ञानोबा तुकाराम. पण हे अर्जुना, मनाने इंद्रियांचे नियमन करून जो आसक्त न होता कर्मेंद्रियाने कर्मयोगाला आरंभ करतो म्हणजे कर्मेंद्रिय कर्मात राबवतो त्याची योग्यता विशेष होय. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गुढू बाह्यतरी रूढू लौकिको जैसा तो इंद्रिया अज्ञान करी विषयांचे भय न धरी
प्राप्त कर्म न अभेरे उचित जे जे तो कर्मेंद्रिये कर्मे राहटता तरी न नियमे परी तेथीचे निवर्मे झंकोळेना तो कामना मात्रेन घेपे मोहमळेन लिंपे जैसे जळी जळेन शिंपे पद्मपत्र तैसा संसर्गा माझी असे सकळांसारे खादिसे जैसे तोय संगे आभासे भानुबिंब तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणोची देखिजे एरवी निर्धारिता निजे सोय जयाचे ऐसा चिन्ही चिन्हितो देखसी तोची मुक्तो आशा पाशरहितो ओळख पा अर्जुना तोची योगे विशेष जे जो जगे म्हणून ऐसा होय या लागे म्हणिपे तू ते तू मानसा नियमो करे निश्चळो होय अंतरे मग कर्मेंद्रिये हि व्यापारी वर्ततु सुखे जो अंतर्यामी निश्चळ व परमात्म्याच्या स्वरूपात घडलेला असतो आणि बाहेरून मात्र लोकांप्रमाणे व्यवहार करीत असतो तो इंद्रियांना हुकूम करीत नाही आणि विषय बाधतील अशी त्यास भीती नसते तो अधिकार परत्वे प्राप्त झालेले जे जे विहित कर्म त्याचा अनादर करीत नाही कर्मेंद्रिये कर्म करीत असली तरी त्यांना तो पुरुष आवरीत नाही पण त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विकारांनी तो लिप्त होत नाही ज्याप्रमाणे पाण्यातील कमलाचे पान पाण्याने लिप्त होत नाही त्याप्रमाणे तो कोणत्याही कामनेने लिप्त होत नाही व अविवेक रूपी मलाच्या योगाने तो मलिन होत नाही त्या कमलाच्या पानाप्रमाणे तो अलिप्तपणाने संगामध्ये राहतो तो दिसण्यात सामान्य लोकांप्रमाणे दिसतो ज्याप्रमाणे सूर्यबिंब पाण्याहून अलिप्त असूनही प्रतिबिंबामुळे पाण्याच्या संगतीत राहताना दिसते त्याप्रमाणे वरवर पाहिले तर तो इतर सामान्य लोकांसारखाच दिसतो बाकी त्यांच्या संबंधी निश्चित विचार ठरवू म्हटले तर त्याच्या स्थितीविषयी काहीच कल्पना करता येत नाही अशा लक्षणांनी युक्त असलेला जो तुला दिसेल तोच आशापाश रहित व मुक्त आहे असे तू ओळख अर्जुना जगामध्ये ज्याचे विशेष वर्णन केले जाते असा तोच योगी होय याकरिताच तो असा हो म्हणून मी तुला म्हणतो तू मनाला आवरून धर व अंतःकरणात स्थिर हो मग ही कर्मेंद्रिये आपापले व्यवहार करीत खुशाल राहू देत नियतम कुरु कर्मत्वं कर्म ज्यायो ह्य कर्मण शरीर यात्रापि च तेन प्रसिद्धेद कर्मण श्लोक टीका श्री ज्ञानोबा तुकाराम विहित असे जे कर्म ते तू करीत जा कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे अधिक चांगले कर्म न करण्याने तुझी देह यात्रा ही सिद्धीला जाणार नाही मनसे नैष्कर्म्य होवावे तरी येथतेन संभवे आणि निषिद्ध केवी राहटावे विचारी पा म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरतो पार्था आणि काही एक नेनसी तू हे कवतिक जे ऐसे कर्म मोचक पैसे असे देखे अनुक्रमाधारे स्वधर्मो जो आचरे तो मोक्षतेने व्यापारे निश्चित पावे कर्म टाकून देऊ असे म्हणशील तर विहित कर्मे करणे टाकून कर्मातीत होणे देहधार्यास संभवत नाही आणि असे जर आहे तर मग शास्त्रबाह्य कर्माचे आचरण काय म्हणून करावे याचा तू विचार कर म्हणून जे जे करणीय व प्रसंगानुसार प्राप्त झालेले कर्म आहे ते तू फलाशा सोडून करीत जा अर्जुना अशा या निष्काम कर्माचे आणखीही एक कौतुक आहे ते तुला ठाऊक नाही ते हे की असे अहंकार रहित व निष्काम बुद्धीने केलेले विहित नित्य व नैमित्तिक कर्म प्राण्यांना कर्मबंधनापासून आपोआप मुक्त करते पहा वर्णाश्रम धर्माप्रमाणे जो आपणास योग्य असलेल्या धर्माचे आचरण करतो त्यास त्या आचरणाने मोक्षाची प्राप्ती निश्चित होते यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्म बंधन तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर श्लोक टीका श्री ज्ञानोबा तुकाराम स्वधर्मा प्रित्यर्थ कर्मा वाचून दुसरे कर्म लोकांना बंधनाला कारण होते त्याकरिता हे अर्जुना कर्मफलाविषयी अनासक्त होऊन कर्म कर स्वधर्म जो बापा
तोची नित्ययज्ञ जाणपा, म्हणून निवर्तता तेथ पापा संचारू नाही. हा निज धर्म जय सांडे, कुकर्मी रती घडे, तैची बंधू पडे संसारिको. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन, जो करित्या बंधन कहीच नाही. हा लोकू कर्मे बांधिला, जो परतंत्रा भूतला, तो नित्ययज्ञ ते चुकला म्हणून या. आता येची विषयी पार्था, तुझ सांगेन एकी मी कथा. जय सृष्ट्यादि संस्था ब्रह्मेने केली. अरे बाबा, आपला जो धर्म आहे तोच नित्ययज्ञ होय असे समज. म्हणून त्याचे आचरण करीत असताना त्यात पापाचा शिरकाव होत नाही. हे स्वधर्माचरण सुटले म्हणजे वाईट कर्मांच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न होते आणि तेव्हाच त्या वाईट कर्मे करणाऱ्या पुरुषास संसार बंध प्राप्त होतो. म्हणून स्वधर्माचे आचरण करणे हेच नित्य यज्ञ याजन करण्यासारखे होय. जो असे स्वधर्माचरण करतो तो केव्हाच बंधनात पडत नाही. ते कर्माधिकारी लोक आपल्या नित्ययज्ञाला चुकले म्हणून कर्माने बद्ध होऊन परतंत्र अशा देहाच्या अधीन झाले. अर्जुना, याच संबंधाची तुला एक गोष्ट सांगतो. ब्रह्मदेवाने सृष्ट्यादी रचना जेव्हा केली तेव्हा नित्ययज्ञासहित सर्व प्राणी त्याने उत्पन्न केले. परंतु यज्ञ म्हणजे कर्म सूक्ष्म असल्यामुळे ते प्राणी आपल्या कर्तव्य कर्मांना मुळीच जाणत नव्हते. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती, अनेन प्रसविष्यध्व मेषोस्त्विष्ट कामदुक. श्लोक टीका श्री ज्ञानोबा तुकाराम. पूर्वी ब्रह्मदेव यज्ञासह वर्तमान प्रजा उत्पन्न करून त्या प्रजेला म्हणाला की या यज्ञाच्या योगाने तुम्ही आपली अभिवृद्धी करून घ्या, हा तुमचा इष्ट कामना पूर्ण करील. तै नित्य याग संहिते सृजिले भूते समजते, परिनेनतीची ते यज्ञा ते सूक्ष्म म्हणून. ते वेळे प्रजीविनविला ब्रह्मा, देवाश्रयो काय येथाम्हा. तव म्हणे तो कमळ जन्मा भूतांप्रती, तुम्हा वर्ण विशेष वशे, आम्ही हा स्वधर्मोची विहिलासे. या ते उपासा मग पैसे कामपुरती, तुम्ही व्रते नियमून करावे, शरीराते न पिडावे, दुरीकेही न वचावे तीर्थासिगा. योगादिके साधने साकांक्षाराधने, मंत्र यंत्र विधाने झनी करा. देवतांतरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे. तुम्ही स्वधर्म यज्ञीय जावे अनायासे. अहेतुके चित्ते अनुष्ठापायाते, पतिव्रता पतिते जिया परे. तैसा स्वधर्म रूप मखू, हाची सेव्यू तुम्हा एकू. ऐसे सत्य लोकनायको म्हणता जहाला. देखा स्वधर्मा ते भजाल, तरी कामधेनु हा होईल. मग प्रजा होन संडील तुमते सदा. तेव्हा नित्ययज्ञ सहित सर्व प्राणी त्याने उत्पन्न केले. परंतु यज्ञ कर्म सूक्ष्म असल्यामुळे ते प्राणी आपल्या कर्तव्य कर्मांना मुळीच जाणत नव्हते. त्यावेळी सर्व प्राण्यांनी ब्रह्मदेवाला विनंती केली की देवा, या लोकात आम्हाला आधार काय. तेव्हा ब्रह्मदेव लोकांना म्हणाला, तुम्हाला वर्णानुसार असा हा स्वधर्मच आम्ही सांगितला आहे. याचे आचरण करा म्हणजे तुमच्या मनातील इच्छा आपोआप पूर्ण होतील. याखेरीज तुम्हाला आणखी व्रते व नियम करायची जरुरी नाही. शरीराला पीडा देण्याची जरुरी नाही व दूर कोठे तीर्थाला जाण्याचे कारण नाही. योग वगैरे साधने, कामनायुक्त आराधना अथवा मंत्रतंत्र इत्यादिकांचे अनुष्ठान कदाचित कराल तर करू नका. स्वधर्म सोडून अन्य देवतास भजावयाचे कारण नाही. हे सर्व करण्याचे मुळीच कारण नाही. तुम्ही सहजगत्या प्राप्त झालेला स्वधर्माचरण रूप यज्ञ करावा. ज्याप्रमाणे पतिव्रता आपल्या पतीला एकनिष्ठेने भजते, त्याप्रमाणे तुम्ही मनात कोणताही हेतू न धरता याचे आचरण करा. अशा रीतीने तुम्हाला हाच एक स्वधर्म रूपी यज्ञ आचरण करण्यास योग्य आहे. याप्रमाणे सत्य लोकांचा अधिपती ब्रह्मदेव म्हणाला, पहा,
स्वधर्माचे जर आचरण कराल तर हा धर्म कामधेनूप्रमाणे इच्छा पुरविणारा होईल. मग लोक हो, ही स्वधर्मरूपी कामधेनू तुम्हाला नेहमी केव्हाही सोडणार नाही. देवान भावयतानेन ते देवा भावयतुं वः परस्परं भावयन्त श्रेय परमावाप्स्यथ. श्लोक टीका श्री ज्ञानोबा तुकाराम. याच्या यज्ञाच्या योगाने तुम्ही देवांना संतुष्ट करा, म्हणजे ते देव तुमच्यावर संतुष्ट होऊन तुमची समृद्धी करतील. परस्परांची अभिवृद्धी करणारे तुम्ही उत्कृष्ट प्रकारचे कल्याण प्राप्त करून घ्याल, जे येणे करून समजता परितोषू होईल देवता. मग ते तुम्हा इप्सिता अर्थात ते देती. या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता. योगक्षेमू निश्चिता करीते तुमचा. तुम्ही देवता ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील. ऐसी परस्परे घडेल प्रीती जेत. तेत तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल. वांछितही पुरेल मानसींचे. वाचा सिद्धी पावाल, अज्ञापक होवाल. म्हणिये तुमचे मागतील महारुद्धी. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर. ओळगे फळभार लावण्यसी. कारण या धर्माच्या आचरणामुळे सर्व देवतांना आनंद होईल आणि मग त्या देवता तुम्हाला इच्छिलेले विषय देतील. या स्वधर्म रूप पूजेने सर्व देवतांना आराधिले असता त्या तुमचा खात्रीने योगक्षेम चालवितील. तुम्ही देवांचे आराधन कराल आणि देव तुमच्यावर प्रसन्न होतील. अशी एकमेकांवर जेव्हा प्रीती जडेल तेव्हा तुम्ही जे करू म्हणाल ते सहजच सिद्धीस जाईल आणि मनातील इच्छित गोष्टही पूर्ण होतील. तुम्ही बोलाल ते खरे होईल आणि तुम्ही आज्ञा करणारे व्हाल. तुम्हाला आपली काय आज्ञा आहे म्हणून महारुद्धी विचारतील. ऋतुपती वसंताच्या द्वारात वनशोभा ज्याप्रमाणे फळभार व सौंदर्यासह निरंतर सेवा करते पहा, त्याप्रमाणे सर्व सुखासह मूर्तिमंत दैवच तुमच्या मागे शोध काढीत येईल. इष्टान भोगान्नि ओ देवा दास्यन्ते यज्ञ भावितः तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्तेस्तेन एव सः. श्लोक टीका श्री ज्ञानोबा तुकाराम. यज्ञाने संतुष्ट केलेले देव तुम्हाला इष्टभोग देतील. त्यांनी दिलेल्या वस्तूंचा त्यांना न देता जो उपभोग घेतो तो चोर होय. तैसे सर्व सुखेन सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. ऐसे समस्त भोग भरीत होआल तुम्ही अनार्थ. जरी स्वधर्म एक निरत वर्ताल बापा. का झालिया सकल संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा. लुब्ध होऊन या स्वादा विषयांच्या तीही यज्ञ भाविकी सुरी. जे हे संपत्ती दिधली पुरी तया स्वमार्गे सर्वेश्वरी. न भजेल जो अग्निमुखी हवन न करेल देवता पूजन. प्राप्त वेळे भोजन भजे ब्राह्मणांचे. विमुख होईल गुरुभक्ती आदरून करील अतिथी. संतोषू नेदिल ज्ञाती आपुलिये. ऐसा स्वधर्म क्रिया रहितू आथिलेपणे प्रमत्तू. केवळ भोगासक्तू होईल जो. तया मग अपावो थोरू आहे. जेणे ते हातीचे सकळ जाये. देखा प्राप्तहीन लाहे भोग भोगू. जैसे गतायुषी शरीर चैतन्य वासू न करी. का निदैवाचा घरी न राहे लक्ष्मी. तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला प्रकाशू जाय. तैसी निजवृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्र ते बसतीन घडे. ऐका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे. म्हणून स्वधर्म जो सांडील तया ते काळू दंडील. चोरू म्हणून हरील सर्व स्वतयाचे. मग सकळ दोष भवंते गिवसोनी घेती तया ते. रात्री समय स्मशाना ते भूते जैसी. तैशी त्रिभुवनींची दुःखे आणि नानाविधे पातके. दैन्य जात तितुके तेथेंची वसे. ऐसे होय तया उन्मत्ता मग न सुटे बापा रुदता.
परिकल्पांते हे सर्वथा प्राणिगण हो. म्हणून निजवृत्ती हे न संडावी, इंद्रिये बरळो नेदावी. ऐसे प्रजांते शिकवी चतुराननु. जैसे जळचराजळ सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे, हा स्वधर्म तेने पाडे विसंबो नये. म्हणून तुम्ही समजते आपुलाल्या कर्मी उचिती, निरत व्हावे पुढत पुढतीस म्हणिपत असे. पहा, त्याप्रमाणे सर्व सुखास मूर्तिमंत दैवच तुमच्या मागे शोध काढीत येईल. अशा रीतीने बाबांनो, जर तुम्ही एकनिष्ठपणाने स्वधर्माचे आचरण कराल तर सर्व भोगांनी संपन्न होऊन तुम्ही निरीच्छ व्हाल. उलट पक्षी सर्व संपदा प्राप्त झाले असता जो विषयांच्या गोडीला लुब्ध होऊन उन्मत्त इंद्रिय जसे सांगतील तसे वागतो. यज्ञाने संतुष्ट होणाऱ्या त्या देवांनी जी ही पूर्ण संपत्ती दिली आहे, त्या संपत्तीच्या योगाने स्वधर्म रूप मार्गाने जो परमेश्वरास भजणार नाही, जो अग्नीच्या मुखात हवन करणार नाही अथवा देवतांचे आराधन करणार नाही किंवा योग्य वेळी ब्राह्मणांना भोजन देणार नाही, तो गुरुभक्तीला पाठमोरा होईल. अतिथीचा मान करणार नाही व आपल्या जातीला संतोष देणार नाही. अशा रीतीने जो आपल्या धर्माचे आचरण टाकून आणि संपन्नतेने उत्तम होऊन केवळ भोगामध्ये गढून जाईल, मग त्याला मोठा धोका आहे. तो असा की त्याच्याजवळ असलेले सर्व ऐश्वर्य नाहीसे होईल. हे पहा, मिळवलेले भोग सुद्धा त्याला भोगावयास मिळणार नाहीत. जसे आयुष्य संपलेल्या शरीरात प्राण राहत नाही किंवा दैवहीनाच्या घरात लक्ष्मी राहत नाही. जसा दिवा मालविल्याबरोबर त्याचा प्रकाश नाहीसा होतो, तसा धर्म जर लुप्त झाला तर सर्व सुखाचे आश्रयस्थान नाहीसे होते. याप्रमाणे आपला आचार जेथे सुटतो त्या ठिकाणी आत्मस्वातंत्र्य राहत नाही. प्रजा हो, हे नीट आहे का, असे ब्रह्मदेव म्हणाला. म्हणून आपला धर्म जो टाकील त्याला यमधर्म शिक्षा करील व तो केवळ चोर आहे असे समजून त्याचे सर्वस्व हिरावून घेईल. रात्रीच्या वेळी ज्याप्रमाणे पिशाचे स्मशान व्यापून टाकतात, त्याप्रमाणे मग सर्व पापे त्याला घेरतात. त्याप्रमाणे त्रैलोक्यात असणारी सर्व दुःखे आणि अनेक प्रकारची पापे व सर्व दैन्ये त्याच्याच जवळ राहतात. त्या उन्मत्त मनुष्याची अशी स्थिती होते. आणि मग प्रजा हो, कितीही आक्रोश केला तरी कल्पाच्या अंतापर्यंत देखील त्याची त्यातून मुळीच सुटका होत नाही. म्हणून स्वधर्माचरण सोडू नये, इंद्रियांना भलत्याच मार्गाला जाऊ देऊ नये, असा ब्रह्मदेवाने प्रजांना उपदेश केला. ज्याप्रमाणे माशांना पाण्याचा उपयोग झाला की त्याच क्षणी मरण येते, त्याप्रमाणे स्वधर्माचरणाच्या त्यागाने मनुष्याचा नाश होतो. म्हणून त्याने हा स्वधर्माला सोडू नये. म्हणून तुम्ही सर्वांनी आपापल्या विहित कर्माचरणामध्ये तत्पर असावे, हेच वारंवार सांगणे आहे. यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषे, भुंजते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. श्लोक टीका श्री ज्ञानोबा तुकाराम. यज्ञशेष भक्षण करणारे सज्जन सर्व पापांपासून मुक्त होतात. जे यज्ञ न करिता केवळ स्वतः करता पाकसिद्धी करतात, ते पापी लोक पाप भक्षण करतात. देखाविहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी, जो असतीये समृद्धी विनियोग करी. गुरु गोत्र अग्निपूजे अवसरी भजे द्विजे, निमित्ताधिकीयजे पित्रोद्देशे. या यज्ञक्रिया उचिता यज्ञेंशी हवन करिता, होत शेष स्वभावता उरे जे. ते सुखे आपुला घरी कुटुंबेसी भोजन करी, की योग्य जिते निवारे कल्मशाते. ते यज्ञा विशिष्ट योगी म्हणून सांडिजे तो अघी, जयापरी महारोगी अमृत सिद्धी. की तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांतिलेशा, तो शेष भोगी तैसा ना कळे दोषा. म्हणून स्वधर्मे जे अर्जे, ते स्वधर्मेंचे विनियोगिजे. मग उरे ते भोगिजे संतोषींसी. हे वाचोनी पार्था राहतो नये अन्यथा, ऐशी आद्य हे कथा मुरारी सांगे. जे देहची आपण पे मानिते, आणि विषयांते भोग्य म्हणते, या परते न स्मरते अनेक काही. हे यज्ञोपकरण सकळ
नेन तसांते बरळ अहम बुद्धी केवळ भोगू पाहती इंद्रिय रुची सारखे करविते पाकनिके ते पापिये पातके सेविते जाण जे संपत्ती जाता घवे हे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदिपुरुषी हे सांडून या मूर्ख आपण पेया लागी देख निपजवीती पाक नानाविध जिही यज्ञ सिद्धी जाये परेशा तो शु होये ते हे सामान्य अन्न न होय म्हणून या हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जान जे जीवन हेतु कारण विश्वायया पहा निर्हेतुक बुद्धीने स्वधर्माचरण करण्यात जो जवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग करतो गुरु गोत्र व अग्नी यांचे पूजन करतो योग्य वेळेला ब्राह्मणांची सेवा करतो आणि पितरांकरिता श्राद्धादी नैमित्तिक कर्मे करतो यावर सांगितलेल्या विहित कर्माचरण रूप यज्ञाने यज्ञ पुरुषाच्या ठिकाणी यजन करून जे जे यज्ञशेष सहजच राहील त्याचे आपल्या घरी आपल्या कुटुंबासह सुखाने सेवन करतो ते सेव्यच त्याच्या पापाचा नाश करते ते यज्ञातील अवशेष तो भोगतो म्हणून ज्याप्रमाणे अमृत मिळाले असता महारोग रोग्याला सोडून जातात त्याप्रमाणे पातके त्यास सोडून जातात अथवा ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ पुरुष आत्मभ्रांतीला यत्किंचितही वश होत नाही त्याप्रमाणे यज्ञातील तो शेष भोगणारा पापाच्या तडाख्यात सापडत नाही म्हणून स्वधर्माचरणाने जे मिळेल ते स्वधर्म करण्यातच खर्च करावे व मग जे शिल्लक राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा अर्जुना अशा रीतीने वागण्याखेरीज दुसऱ्या तऱ्हेने वागू नये अशी ही सृष्टीच्या आरंभाची कथा श्रीकृष्णाने सांगितली आपण देहच आहोत असे मानून जे लोक विषय हे भोग्य वस्तू आहेत असे समजतात आणि ज्यास या पलीकडे दुसरी काहीच कल्पना नसते ते भ्रमिष्ठ लोक आपल्याजवळ असलेली संपत्ती वगैरे सर्व काही यज्ञाची सामुग्री आहे असे न समजता त्या सर्व संपत्तीचा केवळ स्वतःसाठी भोग घेण्यास प्रवृत्त होतात इंद्रियांना आवडतील असे चटकदार पदार्थ ते तयार करतात ते पापी लोक या पदार्थांच्या रूपाने वस्तुतः पापच सेवन करतात असे समज वास्तविक पाहता जेवढी आपली संपत्ती आहे ती सर्व यज्ञात उपयोगी पडणारी सामुग्री आहे असे समजावे मग ती स्वधर्म रूपी यज्ञाने परमेश्वराला अर्पण करावी अशा रीतीने वागावयाचे टाकून पहा ते मूर्ख लोक आपल्या स्वतःकरिता नाना प्रकारची पक्वान्ने तयार करतात ज्या अन्नाच्या योगाने यज्ञ सिद्धीला जातो आणि परमेश्वर संतुष्ट होतो ते हे अन्न कमी योग्यतेचे नाही म्हणून ते अन्न सामान्य समजू नये अन्न हे ब्रह्मरूप आहे असे समज कारण की अन्न हे सर्व जगाला जगण्याचे साधन आहे अन्नात भवति भूतानि पर्जन्यात् अन्न संभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः श्लोक टीका श्री ज्ञानोबा तुकाराम अन्नापासून भूते उत्पन्न होतात पर्जन्यापासून अन्नाची उत्पत्ती होते यज्ञापासून पर्जन्य होतो व कर्मापासून यज्ञाची उत्पत्ती होते अन्नास्तव भूते प्ररोह पावती समजते मग वरिषुया अन्ना ते सर्वत्र प्रसवे तया पर्जन्या यज्ञ जन्म यज्ञा ते प्रगटी कर्म कर्मासी आदि ब्रह्म वेद रूप ही सर्व भूते अन्नामुळे वाढतात व या अन्नाला पाऊस चोहीकडे उत्पन्न करतो तो पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो तो यज्ञ कर्मापासून प्रकट होतो आणि वेद रूप ब्रह्म हे कर्माचे मूळ आहे कर्म ब्रह्मोद्भवम विद्ये ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम श्लोक टीका श्री ज्ञानोबा तुकाराम कर्म वेदापासून उद्भव पावले असे जाण आणि परमात्मा वेदाचे कारण आहे म्हणून सर्वव्यापी सर्व विषयांचे प्रकाशन करणारा वेद यज्ञामध्ये नित्य स्थिर आहे म्हणजे वेदाने चित्तशुद्धीकरिता यज्ञ म्हणजे विहित कर्म करावे असे सांगितले आहे मग वेदांते परापर प्रसवतसे अक्षर म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध परे कर्माचे मूर्ती यज्ञे अधिवासो श्रुती
ऐके सुभद्रापतीस अखंडगा. दूर व जवळ असणारे जे ब्रह्म ते वेदांना उत्पन्न करते, म्हणून हे स्थावर जंगमात्मक विश्व ब्रह्मात गोविलेले आहे. अर्जुना ऐक, परंतु मूर्तिमंत कर्मरूप यज्ञामध्ये वेदांचे निरंतर राहणे आहे. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति हयः अघायुरिंद्रियारामो मोघम पार्थ स जीवति. श्लोकटिका श्री ज्ञानोबा तुकाराम. हे अर्जुना, याप्रमाणे सुरू केलेल्या चक्राला अनुसरून जो इहलोकी वागत नाही व इंद्रियांमध्ये रममान होतो त्याचे आयुष्य पापमय होय, तो व्यर्थ जगतो. ऐशी हे आदी परंपरा संक्षेपे तुझ धनुधरा सांगितली या अध्वरा लागवनिया. म्हणून समूळ हा उचितो स्वधर्मरूप क्रतू नानुष्ठे जो मत्तो लोकी ये. तो पातकांची राशे जान भारभूमीसे जो कुकर्मेंद्रियांशी उपेगा गेला. ते जन्मकर्म सकळ अर्जुना अति निष्फळ जैसे का अभ्रपटळ अकाळींचे. का गळास्तवन अजेचे तैसे जे आले देखे तयाचे. जया अनुष्ठान स्वधर्माचे घडीची ना. म्हणून ऐके पांडवा हा स्वधर्मुकवनेन सांडावा. सर्व भावे भजावा हाचे एको. हा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य ओघे आले. मग उचित का आपुले ओसंडावे. परी सपासव्यसाची मूर्तीला होणी देहाचे. खंती करीती कर्माची ते गावंढेगा. अर्जुना, याप्रमाणे ही मुळातली परंपरा तुला या यज्ञाकरिता थोडक्यात सांगितली. म्हणून जो उन्मत्त पुरुष या लोकामध्ये उचित अशा स्वधर्मरूप यज्ञाचे पूर्णपणे आचरण करणार नाही, जो वाईट आचरण करून इंद्रियांचे केवळ लाड पुरवितो, तो पापांची राशी असून भूमीला केवळ भार आहे असे समज. जसे भलत्याच वेळेला आलेली ढगांची फळी निरुपयोगी असते, त्याप्रमाणे अर्जुना त्याचा जन्म व कर्म निष्फळ आहे. किंवा ज्याच्या हातून आपल्या धर्माचे आचरण होत नाही त्याचे जगणे शेळीच्या गळ्यात असलेल्या स्तनाप्रमाणे निरर्थक आहे असे समज. म्हणून अर्जुना ऐक, आपला हा धर्म कोणीही सोडू नये. काया वाचा मने करून ह्या एकाचेच आचरण करावे. अरे, हे शरीर जरी प्राप्त झाले आहे तरी ते पूर्वकर्मानुसार मिळालेले आहे. असे आहे तर मग आपल्यास विहित असलेले कर्म आपण का टाकावे. अर्जुना ऐक, मनुष्य शरीर मिळाले असता जे कर्माचा कंटाळा करतात ते अडाणी आहेत. यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. पहा, जो निरंतर आपल्या स्वरूपात घडलेला असतो तोच एक या जगात देहधर्माने युक्त असूनही कर्माने लिप्त होत नाही. कारण की पहा, तो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृतकृत्य झालेला असतो, म्हणून त्याचा कर्माशी संबंध सहज सुटलेला असतो. नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. पहा, ज्याप्रमाणे पोट भरल्यावर स्वयंपाक करण्याचा खटाटोप सहजच संपतो, त्याप्रमाणे आत्मानंदाच्या तृप्तीत कर्माची खटपट सहजच संपते. अर्जुना, जोपर्यंत अंतःकरणात ते ज्ञान उत्पन्न होत नाही तोपर्यंतच या साधनांची खटपट करावी लागते. तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. म्हणून तू सर्व आसक्ती टाकून देऊन निरंतर उचित जो स्वधर्म त्याप्रमाणे वाघ. अर्जुना, जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात ते या जगामध्ये तत्वतः श्रेष्ठ अशा मोक्षाला पोहोचतात. कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. पहा, कर्म मात्राचा मुळीच त्याग न करता जनकादिकांना मोक्षाचे सुख मिळाले. अर्जुना, यास्तव कर्माच्या ठिकाणी आस्था असणे जरूर आहे.
ही आस्था आणखीही एका कामाला उपयोगी पडेल. कारण आपण आचरण केले असता या लोकांना तो कित्ता होईल आणि अर्थात सहजच त्याची कर्मलोपाने होणारी हानी टळेल. पहा, मिळवावयाचे ते ज्यांनी मिळविले व म्हणून जे निरीच्छ झाले त्यांना देखील लोकांना वळण लावण्याकरिता कर्मे करणे प्राप्त आहे. रस्त्याने आंधळ्याच्या बरोबर पुढे चालणारा डोळस मनुष्य आंधळ्यास सांभाळून घेऊन त्याच्या बरोबर चालतो, त्याप्रमाणे अज्ञानी पुरुषाला ज्ञानाने आपण आचरण करून धर्म स्पष्ट करून दाखवावा. अरे, असे जर ज्ञानी पुरुषाने न केले तर अज्ञानी लोकांना काय कळणार आहे? त्यांना आपल्याला योग्य असलेला मार्ग कोणत्या प्रकारे समजेल? यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. या जगात थोर लोक जे कर्म आचरतात त्यालाच सामान्य लोक धर्म असे म्हणतात आणि इतर सर्व सामान्य लोक त्याचेच आचरण करतात. अशी ही स्थिती असल्यामुळे ज्ञानी पुरुषाने कर्म सोडणे बरोबर नाही. इतकेच काय, परंतु संतांनी तर याचे आचरण विशेष काळजीने केले पाहिजे. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. अर्जुना, आता दुसऱ्याच्या गोष्टी तुला कशाला सांगू? हे पहा, मी सुद्धा याच मार्गाने वागतो. मला काही कमी आहे म्हणून किंवा काही एक इच्छा धरून मी धर्माचे आचरण करतो असे जर म्हणशील तर पूर्णतेच्या दृष्टीने पाहिले असता माझ्या तोडीला या जगात दुसरा कोणीही नाही. अशा तऱ्हेचे सामर्थ्य माझ्या अंगात आहे हे तुला माहीत आहे. मी आपल्या गुरुचा मेलेला मुलगा परत आणला, तो माझा पराक्रम तू पाहिलासच आहेस. असा आम्ही देखील निमूटपणे कर्मे करतो. यदि ह्यहन्न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. परंतु ती कर्मे मी कशी करतो म्हणून विचारशील तर सकाम पुरुष केवळ फलाच्या उद्देशाने ज्या दक्षतेने कर्मे करतो तितक्याच दक्षतेने मीही पण कर्माचरण करतो. पण ते केवळ त्याच एका हेतूने की सर्व प्राणीसमूह आमच्याच तंत्राने चालणार आहे, तेव्हा तो भलतीकडे जाऊ नये म्हणून. उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहं संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामि मा प्रजाः. आम्ही निरीच्छ होऊन जर आपल्या स्वरूप स्थितीतच राहिलो तर ही प्रजा भवसागरातून कशी पार पडेल? यांनी आमच्या मार्गाकडे पाहावे आणि मग वागण्याची रीत समजून घ्यावी. असा प्रकार असल्यामुळे आम्ही कर्म टाकून बसलो तर ती लोकांची राहणी सर्वच बिघडेल. म्हणून या लोकांत जो समर्थ असेल आणि सर्वज्ञतेने युक्त असेल त्याने तर विशेष करून कर्माचा त्याग करू नये. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस्तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम्. पहा, फलाच्या आशेने फलासक्त पुरुष जितक्या उत्सुकतेने कर्माचे आचरण करतो तितक्याच उत्सुकतेने फलाशा नसलेल्या लोकांनाही कर्मे केली पाहिजे. कारण अर्जुना, लोकांची ही वागणुकीची रीत सर्व प्रकारे नेहमी जतन करून ठेवणे योग्य आहे. म्हणून शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागून जगात सरळ मार्गाला लावावे आणि आपण लोकांमध्ये लोकबाह्य वागू नये. न बुद्धिभेदै जनयेदज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन्. जे तान्हे बालक मोठ्या कष्टाने आईच्या अंगावरचे दूध पिते ते पक्वान्ने कसे खाईल? म्हणून अर्जुना, ते पक्वान्ने ज्याप्रमाणे तान्ह्या मुलांना देऊ नये त्याप्रमाणे त्यांच्या अंगी कर्मे चांगल्या तऱ्हेने करण्याची योग्यता नाही. त्यांना थट्टेने देखील निष्कर्मतेचा उपदेश करू नये.
त्यांना योग्य कर्माची वागणूक लावून देणे हे योग्य आहे. त्यांच्याजवळ त्या सत्कर्माचरणाचीच स्तुती करावी आणि निष्काम पुरुषांनीही सत्कर्माचेच आचरण करून दाखवावे. लोक कल्याणासाठी जरी त्यांनी कर्माचे आचरण केले तरी कर्माचे बंधन त्यास प्राप्त होणार नाही. बहुरूपी जेव्हा राजा राणीचे सोंग आणतात त्यावेळी त्यांच्या मनात आपण स्त्री पुरुष आहोत अशी कल्पनाही नसते. तथापि ते जसे घेतलेल्या सोंगाची बतावणी यथास्थितपणे लोकांत करतात त्याप्रमाणे लोकसंग्रहाकरिता निष्काम पुरुष जरी कर्म करीत असले तरी त्यांस कर्माचे बंधन प्राप्त होत नाही. प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. अर्जुना, पहा, दुसऱ्याचे ओझे आपण आपल्या शिरावर घेतले तर आपण त्या भाराने दडपले जाणार नाही का? सांग. असे प्रकृतीच्या गुणाने जी बरी वाईट कर्मे होतात ते अज्ञानी मनुष्य बुद्धिभ्रंशामुळे मी करतो असे म्हणतो. अशा रीतीने देहाहंकार धरणारा व स्वतःस मर्यादित समजणारा जो मूर्ख त्यास हे गूढ तत्वज्ञान उघड करू नये. हे राहू दे अर्जुना, आता तुला हिताची गोष्ट सांगतो, ती तू चित्त देऊन ऐक. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. ती अशी की ज्या प्रकृतीच्या गुणांपासून ही सर्व कर्मे उत्पन्न होतात तिच्याशी ब्रह्मनिष्ठांचे तादात्म्य नसते. ते देहाचा अभिमान टाकून गुण व गुणांपासून उत्पन्न होणारी जी कर्मे त्यांचे उल्लंघन करून देहामध्ये उदासीनतेने राहतात. म्हणून सूर्याच्या प्रकाशात जरी प्राणिमात्रांचे सर्व व्यवहार होतात तरी सूर्य हा त्यांच्या कर्माने जसा लिप्त होत नाही तसे हे शरीरधारी जरी असले तरी ते कर्मबंधाच्या ताब्यात जात नाहीत. प्रकृतेर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मंदान् कृत्स्नविन्न विचालयेत्. या जगात जो प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना वश होऊन वागतो तोच कर्मात बद्ध होतो. गुणांच्या योगाने इंद्रिय आपापले व्यापार करतात. त्या दुसऱ्यांनी केलेल्या कर्मांचा कर्तेपणा जो बळे आपणाकडे घेतो तो कर्मात बद्ध होतो. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. तरी सर्व विहित कर्मे करून ती मला तू अर्पण कर, परंतु चित्तवृत्ती मात्र आत्मस्वरूपी ठेव. हे विहित कर्म मी त्याचा करता अथवा अमोघ कारणाकरिता मी त्या कर्माचे आचरण करीन असा अभिमान तुझ्या चित्तात कदाचित येईल तर तो येऊ देऊ नकोस. तू केवळ देहासक्त होऊन राहू नकोस. सर्व कामनांना टाकून दे आणि मग सर्व भोगांचा यथाकाली उपभोग घे. आता तू आपल्या हातात धनुष्य घेऊन या रथावर चढ आणि आनंदाने वीर वृत्तीचा अंगीकार कर. या जगात तू आपली कीर्ती रूढ कर व आपल्या धर्माचा मान वाढव आणि पृथ्वीला या दुष्टांच्या ओझ्यापासून सोडव. आता अर्जुना, संशय टाकून दे आणि या युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय दुसरी गोष्ट बोलू नकोस. ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. अर्जुना, हा माझा यथार्थ उपदेश जे मोठ्या पूज्य बुद्धीने मान्य करतात आणि विश्वासपूर्वक त्याप्रमाणे वागतात ते सर्व कर्मे करीत असले तरी ते कर्मरहित आहेत असे अर्जुना तू समज. म्हणून हे कर्म अवश्य करणीय आहे. ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसः.
नाहीतर प्रकृतीच्या अधीन होऊन व इंद्रियांचे लाड करून जे लोक ह्या माझ्या मताचा तिरस्कार करून ते टाकून देतात, जे याला एक किरकोळ गोष्ट समजतात, जे याच्याकडे आदराने पाहतात, किंवा जे वाचाळपणाने ह्यास पुष्पितवाणी म्हणतात, ते लोक अविवेक रूपी दारूने मत्त झालेले आहेत, विषयरूपी विषाने व्यापलेले आहेत व ज्ञान रूपी चिखलामध्ये फसलेले आहेत, असे निसंशय समज. पहा, प्रेताच्या हातात दिलेले रत्न ज्याप्रमाणे व्यर्थ जाते अथवा जन्मांधाला दिवस उगवल्याचा उपयोग नाही, किंवा ज्याप्रमाणे चंद्राचा उदय कावळ्यांच्या उपयोगी पडत नाही, त्याप्रमाणे हा विचार मूर्खांना रुचणार नाही. अर्जुना, याप्रमाणे जे या परमार्थाकडे तोंड फिरवणारे असतील त्यांच्याशी मुळीच भाषण करू नको. ते या उपदेशाला तर मानित नाहीतच आणि उलट त्याची निंदा देखील करू लागतात. म्हणून सांग, पतंग काय प्रकाशाला सहन करू शकतील? ज्याप्रमाणे दिव्याला आलिंगन देण्यात पतंगाला अचूक मरण ठेवले आहे, त्याप्रमाणे विषयाचरणात अचूक आत्मनाश होतो. सदृशाय चेष्टते स्वस्या प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति. म्हणून कोणताही शहाणा मनुष्याने ह्या इंद्रियांचे मौजेने देखील लाड करू नयेत. अरे, सापाबरोबर खेळता येईल काय? किंवा वाघाची संगत नीटपणे शेवटास जाईल? सांग बरे. हलाहल विष प्याले तर पचेल काय? पहा, सहज खेळता खेळता जर आग लागली आणि मग ती जर बळावली तर ती जशी आटोपत नाही, त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड केले तर ते चांगले नाही. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर या परतंत्र शरीराकरिता नाना प्रकारचे व्यवस्थित भोग का मिळवावेत? आपण अतिशय कष्ट करून जेवढी म्हणून संपत्ती आहे तेवढी सर्व एकूण एकच खर्चून रात्रंदिवस या देहाची जोपासना का करावी? या लोकात सर्व प्रकारे कष्ट करून सर्व प्रकारची संपत्ती संपादन करावी आणि मग आपला धर्म टाकून देऊन त्या संपत्तीने या देहाला पुष्ट करावे, हे योग्य आहे काय? बरे, हे शरीर पाहिले तर 5 भूतांच्या मिलाफाने झालेले आहे व ते शेवटी 5 भूतांतच मिळून जाणार. त्यावेळी आपण केलेले श्रम कोठे शोधून काढावेत? म्हणजे आपल्या कष्टाचा मोबदला कोणास विचारावा? म्हणून केवळ देहाचे पोषण करणे हा उघड घात आहे. याकरिता तू असल्या देह पोषणाकडे लक्ष देऊ नकोस. इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ. एरवी इंद्रियांना पाहिजे त्याप्रमाणे विषय देत गेले तर मनाला संतोष प्राप्त होईल, हे खरे. परंतु तो संतोष म्हणजे बाहेरून सभ्य दिसणाऱ्या चोराच्या संगतीप्रमाणे आहे. तो चोर गावाची शिव ओलांडली नाही तेथपर्यंतच क्षणभर गप्प असतो. मग पुढे वनात गेल्यावर तोच आपल्या घातास प्रवृत्त होतो. बाबा, बचनागादी विषय गोड आहेत खरी, पण त्यांच्याविषयी अंतःकरणात इच्छा कदाचित उत्पन्न होईल, तरी पण ती उत्पन्न होऊ देऊ नकोस. परंतु त्यांचा परिणामांचा विचार केला तर ते प्राणघातक आहेत. पहा, ज्याप्रमाणे गळाला लावलेले आमिष माशाला भुलविते, त्याप्रमाणे इंद्रियांच्या ठिकाणी असणारी विषयांची लालसा प्राण्यांना सुखाच्या खोट्या शिकडे ओढते. परंतु त्या आमिषाखाली प्राण घेणारा गळ आहे. हे तो आमिषाने झाकला गेला असल्यामुळे ज्याप्रमाणे त्या माशाला कळत नाही, तशीच स्थिती या विषयांच्या लालसेने होईल. जर विषयांचा अभिलाष धरला तर क्रोध रूपी अग्नीत पडावे लागेल. जसा पारधी मारण्याच्या हेतूने हरिणाला चहूकडून घेऊन माराच्या कचाटीत आणतो, येथे तसाच प्रकार आहे. म्हणून तो विषयांचा संग धरू नकोस. अर्जुना, काम व क्रोध हे दोन्ही घात करणारे आहेत असे समज.
म्हणून विषयेच्छेला थाराच देऊ नये, या विषयांची मनातही आठवण आणू नये. फक्त हा स्वधर्माचा जिव्हाळा नष्ट होऊ देऊ नकोस. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात्. स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. पहा, अरे आपल्या स्वतःचा धर्म आचरण्यास कठीण जरी असला तरी त्याचेच आचरण केलेले चांगले. याहून दुसरा जो परकीयांचा आचार तो खरोखर दिसावयास चांगला जरी दिसला तरी आचरण करणाऱ्याने आपणास विहित असलेल्या कर्माचेच आचरण करावे. शूद्राच्या घरी सर्व चांगली पक्वाने आहेत, ती ब्राह्मण दरिद्री जरी असला तरी त्याने कशी सेवन करावीत सांग. अशी ही अयोग्य गोष्ट कशी करावी? जे प्राप्त करून घेणे योग्य नाही त्याची इच्छा कशी करावी? अथवा विचार कर, इच्छा जरी झाली तरी त्याचे सेवन करावे काय? दुसऱ्यांची सुंदर चुने गच्ची घरे पाहून आपल्या असलेल्या गवताच्या झोपड्या कशा मोडून टाकाव्यात? हे असू दे, आपली बायको जरी रूपाने वाईट असली तरी ज्याप्रमाणे तिच्या बरोबर संसार करावा हे चांगले, त्याप्रमाणे कितीही अडचणींचा प्रसंग आला अथवा आचरावयास त्रास पडला तरी आपला धर्मच परलोकी सुख देणार आहे. बाबा, साखर आणि दूध हे पदार्थ गोड आहेत हे सर्वांना ठाऊक आहे, पण जंताच्या रोगात त्यांचा वाईट परिणाम होत असल्यामुळे ज्यांना तो रोग आहे त्यांनी ते पदार्थ कसे सेवन करावेत? असे असूनही जर त्यांचे सेवन केले तर सेवन करणाऱ्यांचा तो हट्टच ठरेल. कारण अर्जुना, त्यांचे ते करणे परिणामी हितकर होणार नाही. म्हणून दुसऱ्यांना जे विहित पण आपणास जे अयोग्य म्हणून ठरले आहे ते हिताचा विचार करून पाहिले तर आचरू नये हे बरे. कारण त्या आपल्या धर्माचे आचरण करीत असता जरी प्राण खर्ची पडतील तरीही इह परलोकाच्या दृष्टीने तो धर्म चांगलाच आहे. सर्व देवांत श्रेष्ठ असलेले श्रीकृष्ण ज्यावेळी असे बोलले त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा, माझी एक विनंती आहे. तुम्ही मला जे वर सांगितले ते खरोखर मी सर्व ऐकले, हे खरे आहे. परंतु आता मला काही पाहिजे आहे ते मी विचारतो. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापञ्चरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. देवा, हे असे कसे होते की ज्ञानी पुरुषांची ही स्थिती बिघडून ते मार्ग सोडून भलत्याच वाटेने चालत असल्याचे नजरेस येते. ज्यांना सर्व कळते व ज्यास हे उपायही ठाऊक असतात ते देखील परधर्माचे आचरण करून स्वधर्मापासून कशामुळे भ्रष्ट होतात? ज्याप्रमाणे आंधळा धान्य आणि कोंडा यांची निवड जाणत नाही, त्याप्रमाणे कधी कधी डोळसालाही कळत नाही असे का व्हावे? जे असलेल्या सर्व संघाचा त्याग करतात तेच परत कितीही संग केला तरी तृप्त होत नाहीत. सर्वस्व सोडून अरण्यात राहिलेले लोक देखील पुन्हा लोकांत येऊन राहतात. आपण स्वतः पापांना चुकविण्याकरिता लपून बसतात, सर्व प्रकारे पाप चुकविण्याकरिता प्रयत्न करतात, परंतु पुन्हा बळजबरीने त्यातच कोंबले जातात. ज्यांचा मनापासून कंटाळा येतो तेच अंतःकरणाला येऊन चिटकतात व ज्यांना टाळण्याचा प्रयत्न करावा तेच उलट त्यांनाच घेरतात. अशी एक बळजबरी दिसून येते. ती येथे कोणाच्या जोरामुळे होते हे देवांनी मला सांगावे, असे अर्जुन म्हणाला. श्री भगवानुवाच काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम्. कृष्ण म्हणाले, हा काम आहे, हा क्रोध आहे. रजुगुणापासून उत्पन्न झालेला हा अधाशी व महापापी आहे. या लोकी हा आपला वैरी आहे असे जाण. तेव्हा हृदयरूपी कमलामध्ये विश्रांती घेणारा
राहणारा व निरीच्छ झालेला योगी ज्याची इच्छा करतात असा तो जो श्रीकृष्ण तो अर्जुनाला म्हणाला, ऐक तर बाबा, हे काम क्रोध आहेत असे समज. हे असे आहेत की ज्यांच्या मनात दयेचा साठा मुळीच नाही. हे काम क्रोध प्रत्यक्ष यमधर्म आहेत असे समजले जाते. हे ज्ञानरूपी ठेव्यावर असलेले सर्प होत. हे विषयरूपी दर्यात राहणारे वाघ आहेत. हे भजनरूपी रस्त्यावरील वाटमारे मांग आहेत. हे देहरूपी डोंगरी किल्ल्याचे मोठाले दगड आहेत. हे इंद्रिय रूपी गावाचे गावकूस आहेत. यांचे अविवेकादिकांच्या रूपाने जगावर मोठे बंड आहे. हे मनात असलेल्या रजोगुणाचे वळलेले आहेत व मुळापासूनच आसुरी संपत्तीचे आहेत. यांचे पालन पोषण अविद्येने केलेले आहे. हे वास्तविक रजोगुणाचे जरी बनलेले आहेत तरी ते तमोगुणाला फार प्रिय होऊन राहिले आहेत. त्या तमोगुणाने प्रमाद व मोहरूपी आपली गादी यांना बहाल केली आहे. यांची मृत्यूच्या नगरात चांगली पत आहे, कारण की हे जीविताचे शत्रू आहेत. भूक लागली असता खाण्यास हे जग एका घासासही ज्यांना पुरे पडत नाही, अशा या काम क्रोधांचा जो नाशकारक व्यापार, त्या व्यापारावर देखरेख आशा करते. लीलेने मुठीत धरली तर 14ही भुवने जिला अपुरी आहेत, अशी जी भ्रांती ती या आशेची नव्या नवसाची लाडकी धाकटी बहीण आहे, जी खेळत असतात त्रैलोक्य रूप खाऊ सहज खाऊन टाकते. त्या भ्रांतीच्या दासीपणाचे जोरावर तृष्णा जगली आहे. हे असो, या काम क्रोधांना मोहाचे घरी मान आहे. आपल्या करामतीने जो सर्व जगास नाचवितो, तो अहंकार या काम क्रोधांना पाशी देवघेव करतो. ज्याने पोटी असलेला सत्याचा माल मसाला काढून त्याऐवजी अकृत्यांचा पेंढा भरला, असा जो दंभ तो या कामक्रोधांनी जगात पुढे आणला. या कामक्रोधांनी पतिव्रता जी शांती तिला वस्त्रहीन केले व मग त्या वस्त्र अलंकारांनी मायारूपी मांगीन सजविली आणि मग अशा या सजविलेल्या मायेकडून साधूंचे समुदाय या कामक्रोधांनी भ्रष्ट करवित. यांनी विचाराचा आश्रय नाहीसा केला, वैराग्याची कातडी काढली व निग्रहाची जिवंतपणीच मान मुरडून टाकली. त्यांनी संतोषरूपी वन तोडून टाकले, धैर्यरूपी किल्ले पाडले व आनंदरूपी लहान रोपटे उपटून टाकले. त्यांनी बोधरूपी रोपे उपटली आणि सुखाची भाषा पुसून टाकली. यांनी हृदयात त्रिविध तापांचे निखारे पसरले. हे शरीराबरोबरच उत्पन्न झाले आहेत व अंतःकरणात सारखे चिकटून राहिले आहेत, परंतु ढुंडाळले तरी ब्रह्मादी देवांना हाती लागत नाहीत. हे काम क्रोध जीवात्म्याजवळ असतात व वृत्तीज्ञानाच्या पंक्तीला राहतात, म्हणून हे हल्ला करावयास उसळले म्हणजे आटोपत नाहीत. हे पाण्या वाचून बुडवितात, अग्नी वाचून जाळतात आणि प्राण्यांना गुपचूप घेरतात. हे शस्त्रा वाचून ठार करतात, दोरा वाचून बांधतात आणि ज्ञान्यांना तर प्रतिज्ञापूर्वक ठार मारतात. हे चिखला वाचून रोवतात व जाळ्या वाचून अडकवितात. हे फार आत असल्यामुळे कोणालाही आटोक्यात आणता येत नाहीत. धूमेन व्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्. जसे चंदनाच्या मळीला साप वेढे घालून बसतात किंवा पोटात असणाऱ्या गर्भाला वेष्टनाची गवसणी असते, अथवा प्रकाशा वाचून सूर्य, धुरा वाचून अग्नी किंवा मळाशिवाय आरसा कधीच नसतो, तसे या काम क्रोधांशिवाय एकटे असलेले ज्ञान आमच्या नजरेला आले नाही. ज्याप्रमाणे बी कोंड्या सकट उत्पन्न होते, आवृतै ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च.
तसे ज्ञान स्वभावतः जरी निर्लेप आहे, परंतु ते या काम क्रोधांकडून पूर्ण आच्छादिलेले असते, म्हणून ते प्राप्त होण्याला कठीण होऊन राहिले आहेत. अगोदर यांना जिंकावे आणि मग ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी, परंतु या काम क्रोधांचा तर पराभव होऊ शकत नाही. उलट यांचा नाश करण्याकरिता जेवढे सामर्थ्य अंगात आणावे, तेवढे अग्नीला ज्याप्रमाणे सरपण अधिक प्रज्वलित करण्यास कारण, त्याप्रमाणे त्यांनाच उलट सहाय्य करणारे होते. इंद्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. अशा रीतीने जे जे उपाय योजावेत ते सर्व या काम क्रोधांनाच सहाय्य करतात. म्हणून या जगात हेच हठयोग्यांना जिंकतात. असे हे कामक्रोध जिंकण्याला कठीण म्हटले तरी पण त्यास जिंकण्याचा एक मात्र चांगला उपाय आहे. तो जर तुझ्याकडून होईल तर पहा, तुला सांगतो. तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहिह्येनै ज्ञानविज्ञाननाशनम्. हे भरत श्रेष्ठा अर्जुना, तर याचे पहिले आश्रयस्थान इंद्रिय आहेत आणि तेथूनच कर्माची प्रवृत्ती होते. तेव्हा अगोदर त्या इंद्रियांनाच आधी पूर्णपणे ठेचून टाक, त्यांचा नाश कर. इंद्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः. मग मनाचे धावणे थांबेल आणि बुद्धी मोकळी होईल. एवढे झाले म्हणजे या दुष्टांचा आश्रय नाहीसा होईल. एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. हे कामक्रोध अंतःकरणातून पार गेले की ते निसंशय नाहीसे झाले असे समज. ज्याप्रमाणे सूर्य किरणांशिवाय मृगजळ राहत नाहीत, तसे काम क्रोध जर निशेष गेले तर ब्रह्मप्राप्ती रूप स्वराज्य मिळाले असे समज. मग तो पुरुष आपणच आपले सुख उपभोगितो. गुरु शिष्यांचा संवादात येणाऱ्या विचाराने प्राप्त झालेली जीव परमात्म्याची जी एकता, तिच्या ठिकाणी स्थिर होऊन तेथून तू कधी हालू नकोस. असे सर्व सिद्धांचा राजा, देवी लक्ष्मीचा पती व देवांचा देव जो श्रीकृष्ण, तो म्हणाला, हे राजा धृतराष्ट्रा ऐक. असे संजय म्हणाला. आता पुन्हा तो श्रीकृष्ण आणखी एक प्राचीन कथा सांगेल. त्यावेळी अर्जुन प्रश्न करील. त्या प्रतिपादनाची योग्यता अथवा त्या प्रतिपादनात स्पष्ट अनुभवास येणारे शांतादी रस या योगाने श्रोत्यांना श्रवण सुखाची रेलचेल होईल. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, बुद्धीला चांगले जागे करून मग बाबांनो कृष्णार्जुनांच्या संवादाचा आनंद भोगा. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु.